मित्रो नमस्कार. सध्या आपण उभे आहोत पुण्यामधल्या तब्बल 160 वर्ष जुन्या या संस्थेमध्ये, अर्थातच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये. आणि निमित्त आहे पुण्यामध्ये येतं ते जवळपास 100 वर्ष जुनं त्याची परंपरा असलेलं नरकेसरी प्रकाशन लिमिटेड नागपूरचं तरुण भारत पुणे आवृत्ती. तर मित्रांनो, आज या पुणे आवृत्तीचा लोकार्पण सोहळा इथं होतो आहे. तुम्ही पाहू शकता इतकी छान कमान आणि 160 वर्ष जुन्या, ज्याने अनेक भारताला पंतप्रधान दिले, अनेक मोठे नेते दिले, याची एक मोठी लिगसी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, ज्याच्यामुळं पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असं म्हटलं जातं. तर त्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आणि विजयाताई शिर्के या ऑडिटोरियममध्ये हा कार्यक्रम छानपैकी होतो आहे. तर बघूयात या कार्यक्रमाचा माहोल कशा पद्धतीचा आहे. तर ज्यावेळेस आपण ऑडिटोरियमच्या या उजव्या बाजूनं आत येतो तर तुम्हाला पहिल्यांदा दिसेल तरुण भारतचे या जुन्या अंकांचं सगळीकडे लावलेले प्रदर्शन तुम्ही पाहू शकता. अगदी 1944चा अंकसुद्धा तुम्हाला दिसेल. 1944 मॉरिस कॉलेज येथील मराठीचे वर्ग, अगदी जुने अंक. आता गांधीजींचं बिहारमध्ये प्राणांतिक उपोषण त्याची बातमी 1946मध्ये कशी होती. बंगालचे गव्हर्नर यांची भेट, अमरावतीतला बघा क्राईमची बातमीसुद्धा कशा पद्धतीने प्रकाशित व्हायची. फोटो त्या काळात नसायचे, कारण की त्या काळात कॉम्प्युटराईज नव्हतं. पण हळूहळू जशी डेव्हलपमेंट झाली, म्हणजे 44 नंतर बघा तुम्ही 1948चा हा अंक आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1 वर्षानंतरचा हा अंक. आणि त्याच्या आधी स्वातंत्र्य मिळायच्या 1 वर्ष आधीचा हा अंक. डॉक्टर राजेंद्रांची अध्यक्ष म्हणून अविरोध निरोध घटना समिती जेव्हा तयार होत होते त्यावेळेस इथे तुम्ही बघू शकता डॉक्टर जयकरांचा इशारा, डॉक्टर आंबेडकरांचा विरोध, अशा पद्धतीने कशा पद्धतीच्या बातम्या यायच्या. हैदराबाद संस्थान 100 लोकांची अमानुष कत्तल, त्यावेळेस ज्यावेळेस 1948ला हैदराबादचं विलिनीकरण चालू होतं त्याच्यावेळेसचे चिघळलेले प्रश्न कशा पद्धतीने यायचे. तर पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अचानक दुःखद निर्वाण, ही सुद्धा बातमी. 7 डिसेंबर 1956चा हा अंक बाबासाहेबांच्या फोटोसहित तरुण भारतने प्रकाशित केला. त्याचं हे मुखपृष्ठ पहिलं पान. तर अशा पद्धतीनं अनेक अंक इथं प्रकाशित केलेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हृदयद्रावक संदेश, डॉक्टर हेडगेवारांची पूजा म्हणजे संघतत्वाची पूजा, संघाचा विचार पेरणारं म्हणा किंवा त्या विचारांनी चालणारं हे दैनिक, आणि त्याचे हे पहिलं पान. सरसंघचालक श्री गुरुजी यांचे महानिर्वाण, म्हणजे सदाशिवराव गोळवलकर गुरुजी हे संघाचे अतिशय महत्त्वाचे नेते, प्रचारक, संस्थापकांपैकी एक. तर त्यांचं निधन, त्याची ही बातमी. आणि त्याचबरोबर इंदिराजींची क्रूर हत्या. मित्रहो, भारताच्या पंतप्रधान त्या याच महाविद्यालय म्हणजे पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालं. तर त्यांच्या ही निधनाची बातमी आज तरुण भारतच्या पानावर प्रकाशित झाली होती. तीच आज इथं या प्रदर्शनात मांडण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मद्रास बॉम्बस्फोट आणि राजीव गांधीजींची हत्या, बघा त्यावेळेस काय लाईन तरुण भारतने केलेली होती. आणि मद्रासजवळ बॉम्बस्फोट, संपूर्ण राष्ट्रावर शोककळा आणि नरसिंहरावांचा शपथविधी. तर अशा पद्धतीनं सगळे जुने अंक आणि कशा पद्धतीनं अंक डेव्हलप होत गेला. पहिल्यांदा फोटो नव्हते, मग फोटो आले, पहिल्यांदा ब्लॅक अँड व्हाईट फोटो, त्यानंतर मग पहिल्यांदा तरुण भारत हे रंगीत झालं आणि नंतर हळूहळू रंगीत फोटोसुद्धा यायला लागले. अटलजींची ही बातमी तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीनं अतिशय सुंदर प्रदर्शन या निमित्तानं तुम्हाला दिसतं. आणि हे प्रदर्शन झाल्यानंतर आतमध्ये जे सुरू आहे, डॉक्टर गोविंद देव गुरुजी म्हणजेच सध्या अयोध्येचं जे राम मंदिर आहे त्याचे हे कोषाध्यक्ष, आणि त्यांचं हे मार्गदर्शन, त्यांच्या हस्ते हे उद्घाटन. आणि तर छानपैकी लोकांनी आता हा कार्यक्रम संपल्यानंतर आणि काहींनी कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच या अल्पोपहाराचा आस्वाद घेताना. तर मित्र हो, तर आपण बघूयात आतमध्ये नेमकं काय. तिथं आपल्याला जास्त बोलता येणार नाही, फक्त मी तुम्हाला काही व्हिज्युअल्स दाखवेन. केवळ राष्ट्राच्या संस्कृतीला जपण्याकरता आणि वर्तमान आणि पुढल्या पिढ्यांच्यासाठी त्याबद्दल पाथेय देऊन लोकांच्या विचारांचं पोषण करण्यासाठी चक्क बांधणारा
एखादं वार्तापत्र जेव्हा बंद पडतं तेव्हा हृदयाला कशा टांगण्यात दिल्यासारख्या होत्या हे मी तेव्हा अनुभवलं. पुन्हा पुन्हा वाटत होतं की केव्हा तरी हा डॅमेज कंट्रोल व्हावा, केव्हा तरी तरुण भारत पुन्हा उभं राहावं. नागपुरातलं, मुंबईतलं, बेळगावातलं असं थोडं थोडं तरुण भारताची नावं आम्ही ऐकत गेलो. पण पुणे म्हणजे पुणे आणि त्यामुळे पुण्यातला तरुण भारत पुन्हा उभा राहायला पाहिजे अशा प्रकारची माझी अत्यंत मोठी इच्छा आज पूर्ण होते आहे असं मला वाटतं. सगळी शहर चांगली आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हा सोहळा आपण पाहिला आहात. त्या ठिकाणी श्री गोविंद गुरुदेव यांचं मार्गदर्शन सुरू आहे आणि त्या शेजारी आपण पाहू शकता बसलेले आहेत उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलजी. तर असा हा माहोल आणि अशा माहोलमध्ये आज तरुण भारतचा पुण्यातला लोकार्पण सोहळा होतो आहे. तर तुम्हीही तरुण भारत हा अंक उद्यापासूनच आपल्या घरात घ्यायला सुरुवात करा आणि स्टे कनेक्टेड.